नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 8 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच शारदा सिन्हा यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, गायन क्षेत्राशी या शारदा सिन्हा या संबंधित होत्या आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। त्या संबंधित आपल्याला थोडी अधिकची माहिती सुद्धा बघायची आहे। या ज्या शारदा सिन्हा होत्या त्या लोकगायनासाठी प्रसिद्ध होत्या। यांना बिहार कोकिळा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं आणि नुकतंच त्यांचं ब्लड कॅन्सरमुळे वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांच्याविषयी आपल्याला जे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्या परीक्षेमध्ये मागं काही वर्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर पहिला पुरस्कार त्यांना 1991 मध्ये मिळाला होता पद्मश्री। 2000 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला आहे आणि 2018 साली केंद्र सरकारने पद्मभूषण त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। तर हे काही पुरस्कार आहेत, त्यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। तसेच 2024 या वर्षामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झालेले आहेत ते सुद्धा आपण माहिती असायला पाहिजे। जसं की पहिलं नाव असणार आहे राम नारायण अग्रवाल, ज्यांना अग्निमॅन म्हणून भारतामध्ये ओळखलं जातं, कारण त्यांनीच भारतामध्ये अग्नि मिसाईलची निर्मिती केलेली आहे। तसेच नटवर सिंग, जे की भारताचे माजी विदेश मंत्री होते, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे। बुद्धदेव भट्टाचार्य, जे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांचं निधन झालेलं आहे। शोभना रानडे, जे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे। सुशील मोदी, जे बिहारचे उपमुख्यमंत्री होते, ते सुद्धा त्यांचं निधन झालेलं आहे। पंकज उदास, जे गझल गायक होते। त्यानंतर मुनव्वर राणा, उर्दू गायक, ज्यांचं निधन झालेलं आहे। रतन टाटा, प्रसिद्ध असे भारतीय उद्योगपती, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे। पी वेणुगोपाल, जे भारतात ज्यांनी पहिल्यांदाच हार्टचं यशस्वीपणे असं ट्रान्सप्लांटेशन घडून आणलं होतं, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे। हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्या लक्षात ठेवायचे आहेत, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतं। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देणारी कोणती योजना सुरू केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना असं त्या योजनेचं नाव आहे। त्याविषयी थोडीशी अधिकची माहिती सुद्धा आपल्याला पाहायची आहे। या योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी विना गॅरंटी शिक्षणासाठी कर्ज हे दिले जाणार आहे। 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सरकार हे क्रेडिट गॅरंटी घेणार आहे। तसेच जे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा घेतलेल्या कर्जावर 3% सबसिडी मिळणार आहे आणि 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तर या काही गोष्टी या योजनेविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रामधील सुद्धा अतिशय महत्त्वाच्या 2 योजना ज्या खूप परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना, या दोन्ही योजना आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्यासुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कारण त्या अतिशय महत्त्वाच्या योजना आहेत आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यातील नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षणाची घोषणा केली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश या राज्य सरकारने नुकतेच राज्य सरकारच्या अधीन असणाऱ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी आता 35% आरक्षणाची तरतूद केलेली आहे। त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत। या अगोदर मध्य प्रदेश राज्यामध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण होतं, आता ते वाढवून त्याची मर्यादा 35% करण्यात आलेली आहे। या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच आता मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला। जसं राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल। तसेच मध्य प्रदेश या राज्यामध्ये काही प्रसिद्ध असे राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो, ते पण माहिती असणं गरजेचं आहे। पहिला राष्ट्रीय उद्यान आहे पन्ना राष्ट्रीय उद्यान, दुसरा आहे कान्हा राष्ट्रीय उद्यान, तिसरा आहे पेंच राष्ट्रीय उद्यान। हा स्टार करून ठेवायचा आहे, कारण मित्रांनो हा जो काही पेंच राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं अर्ध क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये येतं, महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये, आणि अर्ध क्षेत्र हे मध्य प्रदेशमध्ये येतं। त्यानंतरचं आहे कुनो राष्ट्रीय उद्यान। या काही महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजे।
त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशामध्ये पाठवला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जपान या देशाने नुकतंच जगातला पहिला लाकडी उपग्रह हा अवकाशामध्ये पाठवलेला आहे. आणि या ठिकाणी आपण त्याचं छायाचित्र दिलेलं आहे, ते आपण बघू शकता. संपूर्णतः लाकडाने बनवलेला हा जगातला पहिला उपग्रह आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे. या उपग्रहाचं नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्या उपग्रहाचं नाव आहे लिग्नोसॅट, जे की जगातला पहिला लाकडी उपग्रह आहे आणि याचं वजन आहे फक्त 900 ग्रॅम. स्पेसएक्स जी प्रायव्हेट स्पेस एजन्सी आहे इलॉन मस्क यांची, त्याच्या सहकार्याने हे उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे तर अंतराळामधील जे कठीण परिस्थितीमध्ये लाकडाच्या टिकाऊपणाची चाचणी याद्वारे केली जाणार आहे. आणि ही मोहीम जर यशस्वी ठरली तर भविष्यामध्ये अशाच प्रकारे लाकडी उपग्रह पाठवणे शक्य होणार आहे. तर यामागचा हा उद्देश आहे, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच ज्या काही जगामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा अंतराळ संस्था आहेत त्या कोणत्या देशाच्या आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती ठेवायची आहे. जसं जॅक्सा नावाची जी अंतराळ संस्था आहे ती जपान या देशाची आहे. नासा अंतराळ संस्था ही अमेरिकेची आहे. इस्रो भारताची आहे. ESA अर्थात युरोपियन स्पेस एजन्सी ही युरोपियन युनियन जे देशांचा गट आहे त्यांची आहे. आणि स्पेसएक्स ही एकमेव जगातली अशी अंतराळ संस्था आहे जी की खाजगी अंतराळ संस्था आहे. त्याचे मालक आहेत इलॉन मस्क. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, सुप्रीम कोर्टाकडून कोणत्या वर्षापर्यंत राजस्थानमधील बालविवाह संपुष्टात आणण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 2030 वर्षापर्यंत राजस्थानमधील बालविवाह संपुष्टात आणण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. राजस्थानमध्ये जर बघितलं तर बालविवाहाचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तसंच जे आपण उत्तर भारतामधील जे काही राज्य जर बघितले, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, या राज्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण हे भारतात इतर राज्यांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळतं. त्यासोबतच या राजस्थानमध्ये सुद्धा खूप जास्त बालविवाहाचं प्रमाण हे आहे. म्हणून अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाकडून हे त्यांना मार्गदर्शक तत्त्वे हे घालून देण्यात आलेले आहेत किंवा आदेश देण्यात आलेला आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच जे आसाम राज्य आहे त्याने सुद्धा बालविवाह मुक्त होण्यासाठी एक योजना आणलेली आहे. निजुत मोयना योजना असं त्याचं नाव आहे. ही योजनासुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसंच राजस्थानविषयी आता उल्लेख निघाले आहे तर आपल्याला त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. त्यालाच पिंक सिटी किंवा गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. या गोष्टी या राजस्थानविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, जैन संग्रहालय व ज्ञान केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पुणे या ठिकाणी हे जैन संग्रहालय व ज्ञान केंद्राचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकाणी हे इंद्रायणी जी नदी आहे त्याच्या किनारी हे केंद्र उभारण्यात आलेलं आहे 50 एकर क्षेत्रामध्ये. याद्वारे जैन धर्माचे जे मूल्य आहेत त्याचा प्रचार प्रसार हे केला जाणार आहे. तर या काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पुणे या ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आल्यामुळे आपल्याला तेवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच नितीन गडकरी यांच्याच हस्ते नुकतंच काही दिवसांमागे अमृत महोत्सव पार्कसुद्धा त्याचं उद्घाटन केलेलं होतं आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी, नितीन गडकरी यांनी. तर नागपूर या शहरामध्ये जे की नॅशनल हायवे 44वर आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्याने उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी अभियान सुरू केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, दिल्ली राज्य सरकारने नुकतंच उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी एक अभियान सुरू केलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला बघायची आहे. त्या मिशनचं नाव लक्षात ठेवायचं आहे अँटी ओपन बर्निंग मिशन. दिल्ली सरकारने वाढतं जे काही वायू प्रदूषण आहे दिल्लीमधलं त्याला आळा घालण्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे. कारण आपण बातम्यांमध्ये दररोज बघतो की या थंडीच्या दिवसांमध्ये दिल्लीमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण हे दिसून येतं. कारण मित्रांनो त्याच्या उत्तरेकडे जे काही आजूबाजूचे
जे राज्य आहेत पंजाब किंवा हरियाणा, त्या ठिकाणी जे काही गहू वगैरेची जे पाचट असते ते लोक जाळून टाकतात, त्यामुळे वायू प्रदूषण हे जास्त करून दिल्लीमध्ये पाहायला मिळतं. तसंच जे काही दिल्ली शहर आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या वायू प्रदूषणाचा परिणाम दिसून येतो. म्हणून अशा प्रकारचं मिशन हे त्या सरकारनं सुरू केलेलं आहे. आणि जे उघड्यावर कचरा जाळतील त्यांच्यावर कारवाई या अभियानाद्वारे केली जाणार आहे. त्यासोबतच आता दिल्लीचा उल्लेख आलेला आहे, तर दिल्लीविषयी आपल्याला माहिती पाहिजे. नुकतेच त्या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत आतिशी सिंग मार्लेना, ज्या की दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच उपराज्यपाल आहेत विनयी सक्सेना. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत दिल्ली या संदर्भामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, त्यांचा पक्षाचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, रिपब्लिकन पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 2ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदरसुद्धा ते एकदा राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. या अगोदरचे राष्ट्रपती कोण होते किंवा राष्ट्राध्यक्ष कोण होते अमेरिकेचे विचारलं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे, जो बायडन होते. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यांची पार्टीचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी आणि चिन्ह आहे हत्ती. अमेरिकेत मित्रांनो फक्त 2च पार्टी आहेत. ते पहिली पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी, ज्याचं चिन्ह आहे हत्ती, आणि दुसरी पार्टी आहे डेमोक्रॅटिक पार्टी, ज्याचं चिन्ह आहे गाढव. या गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, डोनाल्ड ट्रम्प. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच सुविधा 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, केंद्रीय निवडणूक आयोगानं हे सुविधा नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान विनबॅक्स 2024 हे सैन्य अभ्यास पार पडले, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, व्हिएतनाम आणि भारताच्या सैन्यादरम्यान हे विनबॅक्स नावाचं सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, दीपम 2.0 योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे योजना सुरू करण्यात आलेली आहे, दीपम 2.0. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, अंडर 19 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 भारत कितव्या क्रमांकावर राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये? तर ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2ऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक हा राहिलेला आहे. यावर आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतात विकसित वॅक्सिन जायवॅक TCVला WHO कडून मान्यता मिळाली, ती कोणत्या रोगाची वॅक्सिन आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, टायफॉईड या रोगासंबंधात ही वॅक्सिन ही विकसित करण्यात आलेली आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, जायवॅक TCV. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 3 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर रिझर्व्ह डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, एशिया स्वच्छ ऊर्जा शिखर संमेलन 2024चे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सिंगापूर या देशामध्ये हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनच्या विकसनशील देशातील पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, शुभा तोले या पहिल्यांदाच या पदावर जाणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चनसुद्धा दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. जोरदार प्रतिसाद आपले सर्व विद्यार्थी मित्र हे या होमवर्क क्वेश्चनला देत आहेत. त्यांना याचा फायदा त्यांच्या परीक्षांमध्ये दिसून येणारच आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे जे काही आपण होमवर्क क्वेश्चन देतो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. अतिशय सोपा प्रश्न होता मित्रांनो, आणि ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर आपण सांगणार आहोत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सुप्रीम कोर्टाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांना याचं उत्तर हे आलंच पाहिजे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्किप न करता, प्रश्न स्किप न करता या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे जायचं आहे मित्रांनो. कारण अशा प्रकारचे उत्तर दिल्याने ते तुम्हाला जास्त काळ लक्षात राहणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जे काही टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर स्टडी मटेरियल त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत स्टडी मटेरियल हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.